महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सध्या रंगली आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुख्यमंत्री पद मिळणार नसल्याचं लक्षात आल्यानंतर शिंदेंनी एक कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे। पाहूया। एकनाथ शिंदेंचं कॉमन मॅन कार्ड। मुख्यमंत्री पदावर अडून अडून दावेदारी। ठाण्यात कॉमन मॅनची जाहिरातबाजी। भाजपनं मुख्यमंत्री पदावर दावा केल्यानंतर एकनाथ शिंदे याने जनतेच्या मनातला मुख्यमंत्री म्हणजेच कॉमन मॅनचं कार्ड बाहेर काढलंय। भाजपनं कुणालाही मुख्यमंत्री केलं तरी त्या निर्णयाला माझा अडथळा नाही असं सांगतानाच मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे यावर शिंदे जोर देताना दिसून येत आहेत। गेल्या 2.5 वर्षामध्ये मी सांगतो की जे प्रेम मिळालं जनतेचं आणि एक आपल्यातला त्यांना वाटतं आपल्यातला मुख्यमंत्री आहे, हा आपल्या घरातला परिवारातला मुख्यमंत्री आहे, तर मी कधी त्यांना अंतर दिलं नाही। कधी त्यांना माझं निवासस्थान असू द्या, ऑफिस असू द्या, मंत्रालय असू द्या, कुठंही मला भेटल्यानंतर मी त्यांना अटेंड केलं। प्रत्येकाला भेटलो, मी प्रत्येकाशी बोललो। हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक जी काही ओळख निर्माण झाली ही त्याला फार नशीब लागतं। दरेगावातून निघतानाही शिंदे यांनी मी सीएम नाही तर कॉमन मॅन आहे, मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री आहे याचा पुनरुच्चार केलाय। मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं, मी म्हणायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नुसतं नाही तर कॉमन मॅन, आणि कॉमन मॅन समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत, दुःख आहेत ते मी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे साहजिक आहे लोकांची भावना। मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असताना ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर समाजाला कॉमन मॅन हवाय अशा आशयाचे पोस्टर्स लागले आहेत। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभदीप निवासस्थाना बरोबर अगदी समोरच एक बॅनर जो आहे तो लागलेला आहे। या बॅनरच्या एका बाजूला आपण पाहिलं तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो आहे आणि त्याच्याच बाजूला एक भला मोठा मजकूर जो आहे तो लिहिलेला आहे। वरच्या ठळक अक्षरामध्ये आपण पाहिलं तर भाई, लहानांसाठी शिंदे काका, बहिणींसाठी लाडका भाऊ, तरुणांसाठी लाडका दादा, ज्येष्ठांसाठी आधार, समाजाचा कॉमन मॅन हवाच आपल्या स्वरूपात। आणि खालच्या बाजूला आपण पाहिलं तर आय लव्ह मुंबई असं देखील लिहिण्यामध्ये आलेलं आहे। एकनाथ शिंदेंची कॉमन मॅन ही प्रतिमाच महायुतीला फायदेशीर ठरल्याचं भाजपच्या लक्षात आणून देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे। हा प्रयत्न यशस्वी ठरतो का हे पाहावं लागणार आहे। ठाण्याहून शुभम कोळीसह कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई।